नमस्कार मित्र हो. आज पुस्तक परिचय या सदरात कृष्णा सीताराम पाटील तथा के.एस. अण्णा यांच्या जीवन गाणे या आत्मकथनाचा परिचय आपण करून घेणार आहोत. कृष्णा सीताराम पाटील या नावापेक्षा ते के.एस. अण्णा या नावानेच सर्व परिचित आहेत. बालपणापासूनच कष्टाची आणि थोरांबरोबरच लहानांशीही अदबीने सौजन्याने वागण्याची त्यांची सवय. त्यांचा जीवन संघर्ष सर्वज्ञात व्हावा यासाठी अण्णांचा एक जिवलग मित्र सहकारी म्हणून मला सतत वाटायचं की अण्णांनी लिहितं व्हावं. कोरोना काळात सारं जग थांबलं असताना माझ्यासारख्या एका सामान्य मित्राने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अण्णा लिहिते झाले. दररोज जीवनपटाचा एक एक प्रसंग समूह माध्यमातून उलगडत गेला. पुढे काय झाले असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आणि साऱ्यांनीच ती व्यक्त केली. तसे अण्णांचे लिहिणे बहरत गेले. अर्धा अधिक जीवन संघर्ष ज्ञात झाला. अण्णांची जीवन कहाणी आणि त्यांचा जीवन प्रवास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे होते. हा संघर्ष पुस्तक रूपाने सर्वांसाठी खुला व्हावा म्हणून आम्ही आग्रही होतोच. पण दुर्दैवाने समूह माध्यमातून केलेले सर्व लेखन संबंधित व्यक्तीकडे जतन झाले नाही. पुन्हा सारा जीवनपट मांडणे सोपेही नव्हते. पण अण्णांची जिद्द आणि चिकाटी कामी आली आणि पुन्हा नव्याने सारा लेखन प्रपंच त्यांनी केला. कितीही संकटे आली तरी नाउमेद व्हायचं नाही ही अण्णांची शिकवण प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. कष्ट, संघर्ष आणि जिद्दीची खरी कहाणी जीवन गाणे या आत्मकथनाच्या रूपाने वाचाव्यास मिळत आहे याचा आम्हाला आनंद वाटत आहे. अण्णांचा संघर्षमय जीवनपट अनेकांना आपलेच प्रतिबिंब वाटेल, तर अनेकांना संघर्षातून फिनिक्स पक्षाप्रमाणे कशी भरारी घ्यावी यासाठी प्रेरणास्रोत बनेल. एकीकडे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातून निवृत्त होत असताना एका नव्या प्रवासाची सुरुवात होत आहे. त्यांच्या या अदम्य लेखन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. दीपक जगदाळे, क्रिएटिव्ह टीचर्स फोरम, कोल्हापूर. जीवन गाणे एका अत्यंत गरीब घरातील जिद्दी मुलाचा, आशावादी तरुणाचा थक्क करणारा आत्मसंवाद. कोल्हापूर जिल्ह्यात क्रिएटिव्ह टीचर्स फोरम या नावाने ध्येयवेड्या शिक्षकांचा एक समूह कार्यरत आहे. आम्हाला या समूहातील सृजनशील शिक्षकांचा सहवास लाभला. त्या गोतावळ्यात सर्व शिक्षक मित्र आले. श्री कृष्णा सीताराम पाटील उर्फ के.एस. सर हे या समूहातील एक वेगळे व्यक्तिमत्व. माझ्याच पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे गावचे रहिवाशी. कोरोना काळ आपणा सर्वांसाठी आणि जगातील सर्व मानवजातीसाठी विपरीत काळ होता. पण अशा धास्तावलेल्या काळात काही विवेकी माणसांनी लिहायचं ठरवलं. तसेच आपल्या मित्रांच्या प्रेरणेतून पाटील सरांनी लिहायचं सृजनशील काम सुरू केलं. आपला जीवनप्रवास आपल्या पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना माहीत व्हावा, त्यातून त्यांनी काही विचारपूर्वक वेचावे या उदात्त हेतूने सरांनी आपले जीवन गाणे लिहायचे ठरवले. वडिलांच्या निधनानंतर निराधार झालेले कुटुंब आणि पुढे काय अशी प्रश्नचिन्हांची मालिकाच समोर उभी राहिलेली. अशा खडतर वाटेवर चौथीपासून प्रवास सुरू केला. काही झाले तरी आपण शिकत राहायचे. डी.एड. पूर्ण करेपर्यंत आपले शिक्षण आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करायची हा ठाम निश्चय करून के.एस. सर धैर्याने मेहनत करायला लागले. शेतमजुरीची कामे, कालव्यासाठी मजुरीची कामे, डांबरी रस्ता करण्याची कामे, मळीची माती भरण्याची कामे अशी मिळतील ती कठोर कष्टाची कामे सरांनी केली. त्यांच्या उरात त्यावेळी स्वप्ने असतील. या डांबरी रस्त्यावरून मी केव्हा तरी हमरस्त्यावर, महामार्गावर येईन. मळीच्या मातीसारखा सुपीक मेंदू घडवीत राहीन. माझे शिक्षण स्वावलंबनातून पूर्ण करेन आणि कुटुंबाचा भक्कम आधार होईन अशी जिद्द घेऊन
के.एस. सर जीवनगाणे रचित राहिले. या गाण्याचे सूर आणि शब्द म्हणजे सरांचा आत्मविश्वास आणि मेहनतीतून आपोआप ओघळणारे श्रमगंधित शब्द. पाटील सरांचे जीवनगाणे, त्याचे सुगम संगीत त्यांच्या दुर्गम भागातून आले. सदैव सोबतीला असलेले सवंगडी, मित्र यांनी सरांची उमेद कायम ठेवून जीवनगाण्याचे संगीत अधिक मधुर केले. कोरडवाहू शेतीतून जमेल तसे पिकवायचे. पाण्याविना करपणारी पिके पाहून पाटील सर कोणत्याही टप्प्यावर दमलेले नाहीत, थकलेले तर मुळीच नाहीत. जीवनगाणे हा एका अत्यंत गरीब घरातील जिद्दी मुलाचा, आशावादी तरुणाचा थक्क करणारा प्रवास आहे. 50 पैशांची रोजंदारी करायची आणि 25 पैशांचे काही मिळेल ते खायचे, हा काळ आता कोणत्याही तरुणास कल्पित वाटेल. पण तो अनुभवलेला माणूस आत्मकथनाचा नायक त्याच्या शब्दातून मांडतो आहे. जीवनगाणेमधील नायकाचा प्रवास शिक्षणाच्या भाषेत खरेखुरे एक्सपेरिमेंटल लर्निंग आणि टायरलेस स्ट्रायव्हिंग फॉर अर्निंग असा आदर्शवत आहे, प्रेरणादायी आहे. पाटील सरांच्या आत्मकथनातील आईचे रूप हे आगळे वेगळे आहे. विहीर खुदाई कामात 4 पैसे जास्त मिळावेत म्हणून तळपाटी, मेहनतीची अवघड पाटी उचलणारी आई आणि काम करताना मुलांचे पाय आणि शरीराचा काही भाग मातीत रुतवून त्यांची काळजी घेणारी आई. सरांच्या आईची ही रूपे विलक्षण आहेत. जीवघेणे काम करणारे वाघाचे काळीज असणारी वाघीण आणि त्याच वेळी बाळांची काळजी करणारी आई, फुलासारखं कोमल काळीज असणारी ती आई आहे. पाटील सरांची प्राथमिक शाळेत भरती झाली, पण आई वडील दोघेही दररोज रोजगाराला जात होते. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला मुलगा शाळेत जातच नव्हता. पण पुढे पुन्हा प्रवेशित होऊन शाळेत रमला. असा विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून मुलांना शिक्षणाची गोडी लावणारा शिक्षक व्हावा, याही गोष्टी नवलाईच्या आहेत. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईनेच या कुटुंबाला सावरले. आईचे वडील म्हणजे आजोबा, त्यांनी या कुटुंबाला आधार दिला. रोजंदारीच्या पैशावरच घर चालायचे. पुढे आजोबा वारले आणि 2 वेळच्या जेवणाची पंचाईत झाली. रोजंदारी करत लहानपणी खेळायच्या वयात, बागडण्याच्या काळात आपल्या वाट्याला आलेली कामे सरांनी केली. अधेमध्ये रोजगार, कधीकधी शिक्षण, अशी झालेली विचित्र अवस्था ही सरांच्या आयुष्याची कसरत आणि कसोटी होती. या विचित्र अवस्थेला त्यांनी एका सुंदर रेखीव चित्राचा आकार दिला. हे जीवनगाणे आहे सरांच्या वाटचालीचे. जीवनगाणे हे के.एस. सरांचे आत्मकथन 2 पातळीवरचा संघर्ष आहे. कुटुंबाला जगवण्यासाठी आणि स्वतः जगण्यासाठी राबणे आणि या जगण्याच्या संघर्षात टिकून राहणे. दुसऱ्या पातळीवर शिकण्यासाठीचा संघर्ष आहे. अडचणी असतील, अडथळे असतील, तरी पण त्यावर मात करून मला शिकायचं आहे. या दोन्ही संघर्ष पातळीवर आत्मकथनाचा नायक टिकून राहतो. हा जगण्याचा श्वास आणि शिक्षणाचा ध्यास हे या आत्मकथनामधील संदेश आहेत. निराशेच्या गर्तेत असलेली सर्व काही मुले पराभूत मानसिकतेने वावरताना दिसतात. एखाद्या विषयात नापास झाले तर त्यांना जीव नकोसा वाटतो. अशा नकारात्मक जीवन जगणाऱ्या मुलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना जीवनगाणे हे आत्मकथन आणि त्यामधील नायकाचा प्रवास मार्गदर्शक ठरेल. के.एस. पाटील सरांचे आत्मकथन हा श्रमाचा, घामाचा, कामाचा मंत्र सांगणारे, या मार्गावरून जाताना शिक्षणाचे, शिकण्याचे, कसे शिकावे याचे तंत्र सांगणारे आत्मकथन आहे. सतत कष्ट करणे, जिद्दीने शिक्षण घेणे आणि त्यामध्ये सातत्य राखणे हेच आयुष्यात सर्वार्थाने यशस्वी होण्याचे सूत्र आहे. जीवनगाणे या पुस्तकातून सामान्य गरीब कुटुंबातील माणसाची कहाणी, त्या अशा कुटुंबात शिकण्यासाठी पायपीट करणाऱ्या, झगडणाऱ्या मुलांचे कठोर वास्तव मांडले आहे. हे वास्तव प्रातिनिधिक आहे. अशी धडपडणारी मुले पुढे शिक्षक होतात, अधिकारी होतात,
उद्योजकही होतात आणि पुढच्या पिढीला प्रेरित करतात. या आत्मकथनात लेखक आपल्या सर्व श्रमाच्या कामाचे आनंदाने वर्णन करतात. त्या काळात आपल्याला मिळणारी मजुरी आणि मजुरीचे कालौघात हळूहळू वाढत जाणारे आकडे त्यांनी बिनचूक मांडले आहेत. मी करतो ते काम कमीपणाचे नाही, त्या उलट त्याला मोल आहे, असे लेखकाला यातून व्यक्त करायचे आहे. रोजंदारी मजूर ते शिक्षण विस्तार अधिकारी हा जीवन गाण्यातील टिपेला पोहोचलेला सूर आणि त्यातील मधुर संगीत आनंददायी आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक पदापासून चढत्या क्रमाने उंचावलेला त्यांच्या नोकरीचा पदाचा आलेख हे त्यांच्या जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण श्रमाचे फळ आहे. आपल्या शिकण्याच्या मार्गात अडथळे आले, प्रवेशासाठी पुस्तकांसाठी पैसे नव्हते आणि सर सरळ हाताने विद्यार्थ्यांना, संस्थांना शिक्षणासाठी सहकार्य, अर्थपूर्ण मदत देत आहेत. मला कुणीतरी दिले, आता मी कोणाला तरी द्यायला हवे, या कृतज्ञ भावातून सर कर्तव्य म्हणून दातृत्व करीत आहेत. शिक्षणातून होणारी क्रांती, बदल म्हणजे आणखी काय असते? शहाणे होणे, समजदार होणे, उदार होणे, सहृदयी होणे, सौजन्य वाटेत पेरत राहणे. इन्स्पायरिंग पीपल टू ट्रान्सफॉर्म बाय हर्ट टू बिकम गुड ह्युमन बीइंग्स. जीवनगाणे अनेक लोकांपर्यंत, विशेषतः विद्यार्थी, शिक्षक या सर्वांपर्यंत सर्वदूर पोहोचेल आणि ते अनेकांना स्फूर्ती देईल असे मला खात्रीने सांगावेसे वाटते. त्यांचे जीवन असेच बहरत राहो, लेखन अधिकाधिक समृद्ध होत जावो या सदिच्छा. डॉक्टर B.M. हिरडेकर, शिक्षणतज्ज्ञ, वक्ता, लेखक.